नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. जळगावात वीज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो छापल्याचं हे प्रकरण, तर जुनी वीज बिलं देणाऱ्या मक्तेदारावर कारवाईचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 46 नक्षलवादी असल्याची माहिती. गडचिरोली पोलीस विभागाची गृह विभागाला माहिती. भामरागड एटापल्ली भागामध्ये सध्या नक्षलवादी दल सक्रिय. गोंदिया जिल्ह्यात 200 जीर्ण वर्गखोल्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांकडून जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन, तर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधीसंदर्भात नागरिकांकडून प्रश्न उपस्थित. जळगावच्या 40गाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव, तर सुसज्ज रुग्णालयामध्ये स्टाफच नसल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास. 40गाव बस स्थानकात घाणीचं साम्राज्य. आगार व्यवस्थापकांना स्वच्छतेकडे लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी. मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या बामणी ते पुसद या महामार्गाचं काम रखडलं. रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. संबंधित ठेकेदारावर आता कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या 40गावमधील उंबरखेडमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, तर शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करण्याची वेळ. रब्बी हंगाम आता संकटात. वाशिममध्ये मोहरी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव, तर मोहरी पिकाचं उत्पादन यामुळे घटण्याची शक्यता. शेतकरी पुन्हा चिंतेत. जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊसाच्या उत्पादनात 90% घट. इतर पिकांकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढला. वर्ध्याच्या गिरड शिवारामध्ये तपकिरी रंगाच्या कपाशीचं उत्पादन, तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या माध्यमातून या तपकिरी कपाशीचं उत्पादन. गोंदिया जिल्ह्यात वातावरणाच्या लहरीपणाचा पिकाला फटका. पिकावर अळ्या आणि रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. सरकारनं आता मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मानोऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे 15,749 शेतकऱ्यांचं नुकसान. नुकसानीचा अहवाल शासनाकडे, मात्र अद्यापही नुकसान भरपाईच्या रकमेपासून शेतकरी वंचित. परभणीच्या बाजारपेठेत भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी घसरण, तर टोमॅटो 10 रुपये प्रति किलो, तर मेथीची जुडी ही 5 रुपये प्रति जुडी. ग्राहकांच्या खिशाला यामुळे दिलासा. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या आठवड्यात कांद्याची बंपर आवक. 2,14,319 क्विंटल कांदा बाजारात दाखल. कांद्याला प्रति क्विंटल 2,483 रुपयांचा भाव. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये ज्वारी पिकावर चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव, तर पिकाच्या हुरडा अवस्थेमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आता उत्पादनात घट होण्याची शक्यता. गायगोठा ही योजना निधी अभावी अडचणीत, तर नाशिक जिल्ह्यातील शेकडो लाभार्थींचा निधी 2 वर्षांपासून रखडलेलाच. जळगावच्या पारोळ्यामध्ये स्वयंसेवकांकडून भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम. शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचा या मोहिमेत सहभाग. परभणीच्या पूर्णामधील गौरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न. टाळ मृदुंगाच्या जयघोषात सोमेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पार पडला. पालखी सोहळ्याला महिला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावर 37व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचा थरार. देशभरातून वेगवेगळ्या राज्यांमधून संघ पालघरमध्ये दाखल, तर 8 जानेवारीपर्यंत या स्पर्धांचं आयोजन. जळगावातील खान्देश रन मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग. रक्षा खडसेंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात. लुई ब्रेल स्मरण दिनानिमित्त सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग मुलांसाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन, तर कोल्हापूर संघ विरुद्ध सांगली संघामध्ये रंगला सामना. नाशिकच्या येवल्यामधील शेतकऱ्यांनं साठवून ठेवलेल्या ट्रॉलीमधील मक्याचा चारा जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे चारा जळाल्याची शेतकऱ्याची माहिती. चारा जळून खाक झाल्यानं शेतकरी चिंतेत. परभणीतील गंगाखेड रस्त्यावर शिवशाही बस बंद पडल्याची घटना, तर शिवशाही बस सतत बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल. पुढील 3 दिवस नंदुरबार शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा होणार नाही. जळगावातील 40गाव अग्निशमन दलामध्ये फक्त एकच वाहन शिल्लक. एकाच वेळी 2 ठिकाणी आग लागल्यास प्रशासनाची तारांबळ उडते. त्यामुळे आता अग्निशमन दलाच्या वाहनांमध्ये वाढ करण्याची मागणी. शहापूरच्या खारांगणमधील नदी पात्रामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन सुरूच. महसूल विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ फासे पारधी या कुटुंबाचं आमरण उपोषण सुरू. 40 वर्षांपासून ताब्यात असलेली सरकारी जमीन नावावर करून देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण. तर शेती नावावर करून द्या, अन्यथा आत्महत्या करणार, फासे पारधी कुटुंबाचा प्रशासनाला इशारा. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये 21व्या दिवशी सुद्धा अनुयायांचं आंदोलन सुरूच. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातनं चोरीला गेलेलं बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश. धुळ्यामध्ये राहणाऱ्या सपना मराठे असं या चोरी करणाऱ्या महिलेचं नाव. गेल्या 3 दिवसात 2 गर्भवती महिलांसह गर्भाशयातील बाळाचा मृत्यू. पालघरच्या जव्हार मोखाडा परिसरातली ही घटना. आरोग्य विभागानं उपाययोजना करण्याची खासदार हेमंत सावरांची मागणी. जालना जिल्ह्यामध्ये मागील 5 वर्षात 5 अवैध गर्भपात सेंटरवर कारवाई. तर 2024 मध्ये 2 सेंटर्सवर कारवाईचा बडगा. जिल्ह्यामध्ये फक्त 58 अधिकृत गर्भपात सेंटर. जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ पामतेलाचा टँकर उलटला. अपघातामुळे टँकरमधील पामतेलाची रस्त्यावर गळती. तर तेल घेण्यासाठी ग्रामस्थांची मात्र गर्दी. गोंदियातील आमगाव परिसरामध्ये शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या दोघांनाही अटक. तर पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जळगावच्या अंमळनेरमधील प्रताप हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटलांवर गुन्हा दाखल. तर शासकीय सेवेमध्ये असताना शासकीय योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा. बुलढाण्यामध्ये पूर्णा नदी पात्रातनं बोट आणि अवैध रेती साठा जप्त. तर महसूल प्रशासनाची कारवाई. कोळेगाव खुर्द परिसरामध्ये सुरू होता अवैध रेतीचा उपसा. नाशिकच्या मालेगावमधील पवारवाडी भागातनं कंटेनरसह गुटखा साठा जप्त. 64 लाखांचा मुद्देमाल हाती. पोलीस उपाधीक्षक पथक आणि पवारवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वाढ. तर स्टेट बँकेचं बनावट नियुक्तीपत्र देत एका बेरोजगार तरुणाची फसवणूक. पोलीस अधिकाऱ्याच्या भावाकडून तरुणाची 12,50,000 रुपयांची फसवणूक. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मीजवळ कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू. तर 2 जण यामध्ये गंभीर जखमी. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. सायन पनवेल हायवेवर 4 चाकी आणि दुचाकीचा मोठा अपघात. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू. अपघातानंतर सायन पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी. साताऱ्याच्या नागाठाण्यामध्ये 2 संशयित चोरट्यांना ताब्यात घेतलं. संशयित चोरट्यांनी 7 मोटरसायकल्स चोरल्याची दिली कबुली. आरोपींकडून 4,95,000च्या दुचाकीही जप्त. जालन्यातील भोकरदन नगर परिषदेकडून 150 अतिक्रमणधारकांना नोटिसा. उद्यापासून प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात होणार. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या वडूज शहरामध्ये चोरीची घटना. तर एका घरातील 15 तोळे दागिन्यांसह 15,000 रुपये लंपास. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघांसह एका बिबट्याचा मृत्यू. बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याचा भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल. अकोला शहरातील सिमेंटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्त करायला सुरुवात. तर 2 ते 3 वर्षांआधी बांधण्यात आलेल्या रस्त्याची आता दुरावस्था.